हॅलो एव्हरीवन, आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवीला, देवीचं दर्शन घ्यायला. आता दुपारचे 3:30 वाजले, तर आम्ही आता निघालो. तर मंडळी, तुमचे माझ्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आम्ही आता निघालो आहे नाशिकला जाण्यासाठी, सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. हे आहे डोंबिवलीचं मानकोली ब्रिज, जे भिवंडीला कनेक्ट होतं, कारण तिथूनच आम्हाला जो हायवे लागणार आहे तो जाणार आहे नाशिकला जायला. भिवंडीपासून थोडं पुढे गेल्यानंतर हायवेचा फर्स्ट टोल नाका लागतो. आता मी तुम्हाला टोल नाका दाखवते, जो भिवंडीपासून आम्ही जेव्हा त्या हायवेने स्टार्ट केलं जाण्यासाठी हा फर्स्ट टोल नाका लागतो. आणि माझा ॲक्च्युली हा हायवे खूप फेवरेट हायवे झाला आहे. लास्ट टाईम आम्ही शिर्डीला गेलो होतो तेव्हासुद्धा या हायवेने गेलो होतो. हे सेकंड टाईम मी या हायवेने जाते. याला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हटलं जातं. हा सनसेटचा टाईम आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटलं. गाडी पण स्पीडनेस होती आणि प्लस सनसेट, आणि मस्त हायवे आहे हा. गाईज, हा फर्स्ट टनल जो स्टार्ट झाला आहे तो छोटाच टनल आहे, बट तो कसा दिसतोय बघा. जेव्हा एंट्री मारली ना तेव्हाच भारी वाटलं एकदम. हा ॲक्च्युली छोटा टनल आहे, त्यामध्ये जे आतमध्ये डिझाईन्स अँड पेंटिंग केलेत ना तेही खूप. गाईज, आता आपण बघू शकता की हा टनल जो येतो आहे, टनलमध्ये ना खूप चांगला एक्सपिरियन्स मला आला आहे. आणि मी स्पेशली जेव्हा इव्हिनिंगला आम्ही निघतो, रात्र जेव्हा होते येता जाता दोन्ही टायमाला आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो ना या हायवेवर, तेव्हा ना मला ॲक्च्युली या टनलमधून जाताना जास्त मजा येते. कारण ते जे आतले लाईट्स आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसण्यापेक्षा ना रिअलमध्ये जेव्हा आपण एक्सपिरियन्स घेतो ना, एक नंबर एक्सपिरियन्स आहे हा. फर्स्ट टाईम आम्ही आईला पण घेऊन गेलेलो, तिलाही खूप आवडलं होतं. आणि या महामार्गावर आहेत ना टोटल 5 to 6 टनल आहेत. त्यात एक जो टनल आहे तो खूप मोठा आहे, तोच जो मी आता तुम्हाला दाखवते. टनल खूप मोठा आहे, एकदा व्हिडिओ स्टार्ट केला तर खूप टाईम जाईल, त्यामध्ये मोठा व्हिडिओ होईल. मी मला शॉर्टकटमध्ये दाखवते. आणि मी ते फ्रंट साईडलाच मोबाईल ठेवला होता, त्यापेक्षा जर मी बाहेर मोबाईल घेतला असता तर त्या हवेने, त्या वाऱ्याने ना तो मोबाईल पडलाही असता. मी फक्त तुम्हाला आपल्या कारच्या फ्रंट साईडला ठेवून तुम्हाला स्क्रीनवर दाखवते. हा टनल खूप छान वाटतो. तुम्ही कधी आलात, कधी प्लॅन झाला तर तुम्हाला स्वतःलाच त्याचा एक्सपिरियन्स येईल या टनलचा. रात्री हा टनल लाईट्समध्ये खूप छान वाटतो. आता हा येतो आहे थर्ड टनल, जो दिसतोय कसा बघा तुम्ही, पूर्ण लाईटिंगमध्ये एकदम छान दिसतोय. लहानपणी ना ॲक्च्युली मला स्पेशली ना ट्रेनमधून जाताना ना मी असे भोगदे आले ना की मला खूप छान वाटायचं ट्रेनमधून. आता हे कारमधून किंवा आपण जेव्हा बाय रोड ट्रॅव्हल करतो तर मला हे या हायवेचे टनल्स आहेत ते खूप आवडतात. दुपारचं सकाळचं मला माहीत नाही, ऑब्व्हियसली तेव्हा लाईट्स असतीलच, पण मला रात्रीचा जो एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते तो खूप छान वाटतो. हा जो सेकंड टनल आहे तो सुद्धा मोठा आहे. म्हणजे या 5-6 टनलमध्ये एक टनल जो आहे तो खूप मोठा आहे, जो कंटिन्यू संपत, म्हणजे आपण चालवतोय गाडी आता संपेल, खूप टायमानंतर आपण बाहेर निघतो. तर यातला हा दुसरा टनल आहे. तर जो मी फर्स्ट दाखवला तो खूप मोठा होता. तर मंडळी, आम्ही लास्ट टाईम जेव्हा शिर्डीला गेलो होतो ह्या महामार्गाने,
तर तेव्हा आम्ही हा महामार्ग, हा हायवे ना पूर्ण कंप्लीट केला होता. मला सेम तसंच वाटलं की सप्तशृंगीला जातानाही असेल, बट विनयने मधूनच गावाकडचा एक रोड घेतला, तिथून आमची गाडी गेली. तर ते मी नक्कीच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन की आम्ही कुठल्या रोडने गेलो, कसे गेलो ते. आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला मी महामार्ग दाखवला, टनल्स दाखवले. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी पुढचा प्रवास दाखवेन. तुम्ही जर मला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.